सोनं सोनं 14 तोळं म्हणा, 16 तोळं कुठे. श्री स्वामी समर्थ. हॅलो हाय नमस्कार. सकाळची सुरुवात ज्या दिवशी गौरी आल्या त्याचा दुसरा दिवस हा आहे, गौरीचा दुसरा दिवस. आणि सकाळी सकाळी टेरेसवर जाऊन बघितलं तर इथे माकडं खूप आली होती झाडावरती वगैरे. सगळी शेती असल्यामुळे, नारळीची झाडं असल्यामुळे माकडांना, नदी किनारी माकडं खूप येतात आणि झाडं असल्यामुळे इथे बघा झाडावरती वगैरे हे बसले होते खूप. तर माझी मुलगी आणि मी टेरेसवरून जाऊन हे पाहिलं, कारण लहान मुलांना खूप क्रेज असतं की माकडं आलीत असं गावाकडं म्हटलं जातं, कारण आवाज तसे त्यांचे उड्या मारत्याले लगेच जाणवू लागतात आपल्याला टेरेसवर. तर हे आम्ही किती वेळ इथंच बघत थांबलो होतो की नाही का माकडं आलेली आहेत म्हणून. आणि त्यानंतर आजचा दिवस गौराईचा दुसरा असा होता की या दिवशी पुरणपोळ्यांचा नैवेद्य बनवायचा प्लॅन होता. त्यामुळे सकाळी उठूनच जो नैवेद्य आहे देवीसाठी, आपल्या गौराईसाठी, तो पुरणपोळ्याचा नैवेद्य असा बनवायचा होता. आणि कारण आजच रात्री गौरींना कान उघडणी, म्हणजे त्यांचे कान उघडायचे असतात. तर इथे पुरण शिजवलेलं आहे गॅसवरती आणि इकडे तोपर्यंत बाकीच्या गोष्टी करून घेतल्या होत्या. ह्या कुकरमध्ये मसाले भात बनवला होता आणि इकडे तोपर्यंत पुरण होतं ठेवलेलं. तोपर्यंत माझ्या मुलीने लगेच ड्रेस वगैरे घालून गौरीसमोर माझा फोटो काढ म्हणून चालू होतं, म्हणून तिचा व्हिडिओ बनवला. तर ह्या गौरीला बघा साडी नेसवली होती, कारण नंतर लेट होईल म्हणून अगोदरच मी साडी वगैरे नेसवून घेतल्या होत्या, दागिने वगैरे घालून घेतल्या होत्या. ज्या दिवशी गौरी येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरींना असे साडी वगैरे घातली जाते. त्यानंतर इकडे पुरणपोळ्याचा बेत चालूच होता देवीच्या नैवेद्यासाठी, कारण पटपट सगळ्या गोष्टी आवरून घ्यायच्या होत्या. आणि इथं पुरणपोळी एकदम मस्त बनवल्या होत्या नैवेद्यासाठी. आणि आमच्या किचनच्या इथेच ना उजव्या बाजूला एक खिडकी आहे, तिथून एवढं छान असं वारं घरामध्ये आतमध्ये वारं येत होतं, त्यामुळे फॅनची काही जरूरतच नव्हती. कारण पावसाळ्याचे दिवस, आता पाऊस पण सगळीकडे पडतोय, तर पाऊस पण थोडाफार होता आणि वारं पण येत होतं. इकडे ही इळवण्याची शेक आमच्याकडे बोललं जातं, म्हणजे जे पुरणाची डाळ असते ना त्याचं जे पाणी निघतं, तर डाळ बाजूला काढून नंतर असं ही इळवण्याची शाक बनते. इकडे भजी तळून तयार आहेत, भजी करून घेतली होती, कांदा भजी बनवली होती. नंतर बटाटे भाजीची तयारी पण करून घेतली होती, कारण इकडे बटाटा पण उकडून घेतला होता. त्यानंतर आमटी तयार होती आणि तळण पण करून घेतलं होतं अगोदरच सगळ्या गोष्टी. आणि कुकरमध्ये जो मसाले भात आहे तो पण रेडी होता. हा बघा मसाले भात इथे, कारण देवांना ताटं मी दोन्ही केली होती, देवींच्या समोर नैवेद्य ठेवली होती, त्यामुळे तो भात मी तिथून काढला होता कुकरमधून. तर देवांच्या समोर ही नैवेद्याची ताटं तुम्हाला दिसतच असतील. तर देवीला अगोदर नैवेद्य दाखवलेला होता, कारण या दिवशी शंकरोबा जो पाहुणा असतो ना तो पण जेवायला येत असतो, म्हणजे गौरीचा नवरा गौरीला घेऊन जायसाठी दुसऱ्या दिवशी येत असतो. अशी म्हण आहे की जावाई एकच रात्र राहण्यासाठी येतात आणि आपल्या लेकीला ते घेऊन जातात. तर अशा प्रकारे रीतभात आहे, त्यामुळे जावयासाठी पुरणपोळ्याचा नैवेद्य हा केलेला असतो अशा प्रकारे. आणि हे नैवेद्य वगैरे ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर ना जसं पहिल्या दिवशी मी तुम्हाला बोलले होते की गौराई येते पहिल्या दिवशी, नंतर दुसऱ्या दिवशी पण सेम तसाच म्हणजे शंकरोबाचा गौराईचा वगैरे झुमडा बनवला जातो आणि तिथे सर्व महिला एकत्र येतात. आणि सोनं सोनं 14 तोळं म्हणा, 16 तोळं कुठे. गाल ग बैनाला दूध भात, गाल ग बैनाला दूध भात, त्या बाय दुधाची केली दही, त्या बाय दुधाचं केलं. त्यानंतर गौराईला हे असं म्हणायचं होतं, बोनं घ्या बोनं, अशा पद्धतीनं म्हटलं जातं.
आणि त्यानंतर ज्या वयस्कर महिला होत्या, म्हणजे ज्यांचा माईकमध्ये तुम्हाला आवाज येत आहे, त्या खूप छान सुंदर अशा गाणी म्हणत होत्या. तर त्यानंतर तिथे झिम्मा फुगडी वगैरे सगळ्यांनी घातली होती. नंतर स्वराने सुद्धा झिम्मा फुगडी घातली. गौरीच्या गाण्याचा फेर धरला सगळ्या महिलांनी. आणि त्यानंतर तिथून असं घरी आलो आम्ही. तर स्वराच्या हातामध्येच दिला होता. जो शंकरोबा पाहुणा आहे तो येणार होता, तर अशा पद्धतीने स्वराच्या हातामध्येच दिलं होतं. तर ह्या माझ्या आई आहेत सासूबाई, त्या ओवाळत आहेत स्वराला, पायावरती पाणी वगैरे घालून ओवाळून हे अशा पद्धतीनं आतमध्ये घेतलं जातं. झोंबडा असतो तो, असे रीतिरिवाज आहेत. त्यामुळे ह्या गौरी गणपतीच्या ह्या 3 दिवसामध्ये किंवा 5 दिवसामध्ये हा उत्सव मोठ्या प्रकारे साजरा केला जातो. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर त्यानंतर मी पण स्वराला ना हळदी कुंकू वगैरे लावलं, कारण ते गौरी स्वरूप असतं. कोणत्याही मुली असो किंवा महिला असो, ज्यावेळेला गौरी घेऊन घरी येतात किंवा शंकरोबाचं नवान जे म्हटलं जातं ते घेऊन येतात, तर त्या देवा समान असतात असं मानलं जातं. तर अशा पद्धतीनं त्यांना त्यांचे पाय धुवून वगैरे आरती ओवाळून वगैरे त्यांना आतमध्ये घेतलं जातं. आणि ज्या दिवशी गौरीचं जे नवान येतं पहिल्या दिवशी, त्या दिवशीसुद्धा म्हटलं जातं, म्हणजे एक आशीर्वाद घेऊन एखादी देवी जशी आपल्या घरी येते आणि शुभकार्य आपल्या घरामध्ये घडतात तसं म्हटलं जातं. तर मी स्वराला सुद्धा तसंच ओवाळेल आहे. त्यानंतर स्वरा घरामध्ये आली आणि हा माझा व्हिडिओ जो आहे ना, या आतमध्ये घेऊन येताना हा स्वराने काढलेला व्हिडिओ आहे. नीट आलेला नाही आहे, तरी पण मी व्हिडिओमध्ये घेतले, कारण तिला इतका नीट कॅमेरा पकडता आला नाही आहे. ती आता घरोघरी रात्री 12 वाजता गौरीचं जागरण अशा पद्धतीनं चालू असतं. गौरीच्या तू बाळाया, गौरी संग खेळाया, गौरी तुझं बाळ, सभेमध्ये खेळ, सभेच्या नारीला पंचारती केली, आमच्या गौराईला जोडायचं लेन, कन्या गुलाल उधळीतो, कन्या गुलाल उधळीतो, तुझ्या गुलालाचा भार माझं पंचन झाल्या लाल, जाऊन यशोदेला सांग कृष्ण जिम्मा खेळीतो, जाऊन यशोदेला तो कृष्ण जिम्मा खेळीतो, कृष्ण जिम्मा खेळीतो, कन्या गुलाल उधळीतो, कन्या गुलाल उधळीतो, तुझ्या गुलालाचा भार माझी जोडी झाली लाल, जाऊन यशोदेला सांग कृष्ण जिम्मा खेळीतो, कृष्ण जिम्मा खेळीतो.
व्हिडिओ अशा प्रकारे रात्री 12 वाजेपर्यंत सगळ्यांच्या घरामध्ये जावं लागतं आणि गौरीचे कान उघडावे लागतात. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन गाणी म्हणायची असतात 12च्या आतमध्ये असं असतं. आणि त्यानंतर राहिलेल्या वेळामध्ये अशा सगळ्या लेडीज रस्त्यावरती गौरीच्या गाण्यांचा फेर धरतात आणि गाणी गौरीची गातात. त्यावेळेला एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये आलेली असते आणि ती सर्व महिलांच्यामध्ये पाहण्यास मिळते. तर असा हा गौराईचा दुसरा दिवस होता. व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.